बरोबर एका वर्षापूर्वी 7 मे 2025च्या मध्यरात्री भारतानं दहशतवादाविरुद्ध आपलं सर्वात धाडसी आणि अचूक प्रत्युत्तर दिलं होतं, ऑपरेशन सिंदूर. पहलगाममध्ये झालेल्या बेभत्स दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना शहीद झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. आज या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त आमचा स्पेशल रिपोर्ट. अवघ्या एका वर्षापूर्वीचा तो थरार आज वर्षभरानंतरही प्रत्येक देशवासियाच्या स्मरणात आहे. ज्या भारतात सीमेपल्ल्याडून दहशतवादी कारवाया व्हायच्या आणि आपल्याकडे शोकाकुल वातावरण पसरायचे, तिथं पहिल्यांदाच असं घडत होतं की दहशतवाद्यांचा कुटुंबासह खात्मा झाला आणि आकांत विलाप सीमेपल्ल्याड सुरू होता. कारण हे होतं दहशतवाद्यांचं खात्मा करणारं ऑपरेशन सिंदूर. India will identify, track and punish every terrorist and their backers. Every terrorist and their backers. 22 एप्रिलची ती सकाळ. पर्यटकांनी गजबजलेली बेसरीन व्हॅली. क्षणात गोळीबाराचा आवाज. काही मिनिटातच सगळं बदललं. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना आणि द रेसिस्टंट फ्रंट आणि लष्कर-ए-तैयबा यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्याची क्रूरता फक्त मृत्यूपर्यंत मर्यादित नव्हती, तर ती होती धर्म ओळखून जीवे मारण्याची मानसिकता. यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे, पण तरी एकाही कोणी रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून, तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्या समोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. पहलगामच्या रक्तरंजित हल्ल्यानंतर भारतानं दिलेलं उत्तर साऱ्या जगानं पाहिलं. भारतीय सेनेची ताकद पाकिस्ताननंही पाहिली. ऑपरेशन सिंदूर इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया. ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है. फक्त 22 मिनिटात भारताच्या वायुसेनेनं पाकिस्तानने पोचलेले धर्मांध दहशतवादी आणि त्यांच्या आकांना आतून बाहेरून हादरवून टाकलं. थेट घरात घुसून शत्रूला जरब बसरवणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झालं. धर्म विचारून झाडलेल्या त्या गोळ्यांनी 26 निरपराध पर्यटकांचा जीव घेतला होता. अनेकींच्या माथ्यावरचा पुसला गेलेला सिंदूर देशासाठी एक भळबळती जखम बनली आणि त्याच वेदनेचं प्रतीक ठरलं ऑपरेशन सिंदूर. जेव्हा ही घटना घडली होती आणि आम्हाला बरेच जण येऊन भेटून गेले, तेव्हा आम्हाला हेच त्यांना म्हणजे आम्ही सांगितलं की जेवढ्या पण स्त्रिया होत्या त्या सगळ्या स्त्रियांचे पती त्यांनी मारले, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना मारलं आणि त्याचाच बदला म्हणून त्यांनी हे नाव सिंदूर हे त्या मिशनचं ठेवलं. 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री 1:05 ते 1:27 दरम्यान भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेनेच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले करण्यात आले. बहावलपूर, मुझफ्फराबाद, कोटलीसह अनेक ठिकाणी लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचं लॉन्चिंग पॅड आणि प्रशिक्षण केंद्र पूर्णपणे नष्ट झालं. राफेल विमानातून स्काल्प मिसाईल्स आणि ASM हमर बॉम्ब्सने हल्ले. S-400 एअर डिफेन्स सिस्टीमची कडक नजर आणि ब्रह्मोस सारख्या स्वदेशी मिसाईलचं प्रचंड प्रदर्शन. या कारवाईचा भर होता हवाई हल्ले, ज्यात भारतीय वायुसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं.
हे अभियान केवळ सैन्य कारवाई नव्हती, तर दहशतवादाविरुद्ध भारताची नवी नीती जगाला दाखवणारा संदेश होता. दहशतवाद्यांच्या प्रत्येक षडयंत्राला उत्तर मिळेल आणि तेही आता त्यांच्या घरात. I would like to paraphrase it in our Rashtrakavi Dinkar's one of the poems. Okay, जब वो कहते हैं कि समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो छद्म है समय लिखेगा उनका भी अपराध. पाकिस्तान जो आहे अत्यंत छोटा देश आहे, त्याची खरोखरच हा शब्द वापरू नये, पण दॅट इज द रियालिटी. या शब्दाशिवाय दुसरा कुठला शब्द त्या ठिकाणी त्याची अवकात नाहीये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या समोर उभा राहण्याची, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, भूराजकीयदृष्ट्या. परंतु या ऑपरेशन सिंदूरच्या नंतर त्या डिहायफिनेशनच्या ऐवजी आता हायफिनेशन झालेलं आहे. म्हणजे जागतिक स्तरावर भारत हा शब्द उच्चारल्या तिथे डॅश करून पाकिस्तान हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी येतोय. हा कुठेतरी ॲडव्हान्टेज पाकिस्तानला नक्कीच ऑपरेशन सिंदूरच्या त्या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच न्यूक्लिअर ब्लफ आपण ज्याला म्हणतो, ते न्यूक्लिअर ब्लफ पाकिस्तानचं जे आहे त्या पूर्णतः उघडं पडलेलं आहे. आणि अशा प्रकारची न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगची धमकी भारताला पाकिस्तान देऊ शकत नाही, हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आलेलं आहे. भारतानं सर्वात आधी पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी जलकराराला स्थगिती दिली. त्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द करण्यात आले. त्यांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला. तसंच भारताकडून आयात निर्यात पूर्णपणे बंद करण्यात आली. पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला. भारताकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचा चांगला जळफळाट झाला. पाकिस्तानच्या नेत्यांकडून युद्धाच्या पोकळ धमक्या देणं या काळात सुरू होतं. तर दुसरीकडे भारतानं दहशतवादाविरोधात मोठा निर्णय घेतला. ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए. भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है. अंत में मैं फिर से ये बात दोहराना चाहूंगी, इंडियन आर्म फोर्सेस पूरी तरह से तैयार है, सतर्क है और भारत की संप्रभुता और अखंडता की रक्षा के लिए पूरी तरह से कमिटेड है. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, ज्यामध्ये 100हून अधिक प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानमधील नागरिक अथवा सैन्य तळ यांना धक्का न लावता अचूकपणे फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे, दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे हाच ऑपरेशन सिंदूर मागे भारताचा उद्देश होता. भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवलं. सबसे पहले तो हमारी रणनीति क्या थी, हमारा उद्देश्य क्या था इस ऑपरेशन में जाने के पहले. उद्देश्य था कि जो भी टेरर और टेरर बैकर्स हैं उनको टारगेट किया जाए, जो हमने किया. और उद्देश्य द ऑब्जेक्टिव वाज वेरी क्लियर. सो एक बार वो हो गया, उसके बाद हमने उनको कहा कि हमारी लड़ाई आतंक और आतंकवाद के खिलाफ है और आपने जो किया उसके लिए हम परपेट्रेटर्स को पनिश कर रहे हैं और हमारी लड़ाई और किसी से नहीं है और हम इसके आगे नहीं जाना चाहते. लेकिन उन्होंने उसे अपनी लड़ाई बना ली, उसके मिलिट्री ने उन्होंने अपनी लड़ाई बना ली और हमारे ऊपर वापस अटैक किया. तो उसका जवाब तो देना ही था. और जब जवाब देना है तो जवाब मतलब मीक जवाब नहीं होगा. एज आई सेड, इट विल बी लीथल, इट विल बी फोर्सफुल, इट विल बी विजिबल, विच इट वॉज. दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचं प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडवर होतं. 22 एप्रिल 2025 रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदी यांनी अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना न भूतो न भविष्यती अशी शिक्षा देऊ असं ठणकावून सांगितलं होतं. हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे. या कारवाईनंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या.
काही देशांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेला समर्थन दिलं तर काहींनी संयम राखण्याचं आवाहन केलं। मात्र भारताचा संदेश स्पष्ट होता, दहशतवाद सहन केला जाणार नाही। आई थिंक एक सिविलियन अंडरस्टैंडिंग होती है कि लड़ाई में सिर्फ एक दूसरे के ऊपर गोलाबारी होती है। देयर इज काइनेटिक एक्शन, वेदर स्टैंड ऑफ और कन्वेंशनल वेयर पीपल कम क्लोज। लेकिन ऑपरेशन का जारी होना मतलब इज ऑल्सो मेकिंग प्रेपरेशंस। एक्चुअल ट्रिगर अगर होगा और काइनेटिक एक्शन की ज़रूरत पड़ेगी तो वो भी होगा। सो इस हिसाब से ये ऑपरेशन अभी भी जारी है और जारी रहेगा, क्योंकि जैसे मैंने अपने स्टेटमेंट में भी बताया, इंडियाज वॉर अगेंस्ट टेरर विल गो ऑन। ऑपरेशन सिंदूर हे केवळ सैनिकी अभियान नव्हतं, तर तो एक संदेश होता की भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही।